वेळेमध्ये प्रेझेंट कसं राहायचं, क्षणाक्षणाला जगायचं कसं. तुम्ही या क्षणी या प्रेझेंटमध्ये आहात, वर्तमानात आहात, बरोबर. मात्र तुमची बॉडी, तुमचं शरीर हे वर्तमानात असतं, मात्र तुमचं मन हे एकतर फ्युचरमध्ये तरी असतं, पास्टमध्ये तरी असतं, किंवा या बाहेरच्या जगात कुठेतरी हरवलेलं तरी असतं. जेव्हा आपलं मन फ्युचरमध्ये असतं म्हणजे काय, म्हणजे माझं शरीर तर इथे आहे, मात्र मनाने मी भविष्यात काय होईल, उद्या ऑफिसमध्ये काय होईल, उद्या मी जो प्रोजेक्ट आहे तो पूर्ण केलाच नाहीये त्याचं काय होईल, माझं प्रेझेंटेशन चांगलं होईल की नाही, या विचारात अडकून बसलेले आहे. म्हणजे मी वर्तमान जगतच नाहीये, माझं मन हे भविष्यात आहे. दुसरं म्हणजे मन हे भूतकाळात असणं. मी आहे इथे प्रेझेंटमध्ये, पण माझं मन हे भूतकाळात आहे. मी मागचा विचार करते की अरे इतकी वर्ष नोकरी केली पण काही मला सॅटिस्फॅक्शनच नाही मिळालं, त्या दिवशी असं झालं होतं, त्या दिवशी माझं याच्यासोबत भांडण झालेलं. याचा अर्थ काय, माझं मन हे, माझी चेतना ही भूतकाळात आहे, त्यामुळे मी माझा प्रेझेंट एन्जॉय करू शकत नाहीये. हे झाले आपल्या वेळेची क्वालिटी खराब करण्याचे दोन मार्ग. मनाला एकतर भविष्यात ठेवणं किंवा भूतकाळात ठेवणं. तिसरा पर्याय म्हणजे जो आता मी तुम्हाला सांगितला, एस्केपिझम, की आपल्या मनाला या भौतिक जगात हरवून बसणं. रील्समध्ये, व्हिडिओजमध्ये, आर्टिकल्समध्ये, गॉसिपमध्ये, अशा गोष्टींमध्ये ज्याचा आपल्या जीवनाशी संबंध नाहीये, जिथे आपण स्वतःबद्दल विचारच करत नाही आहोत, आपण दुसऱ्याच कोणत्या तरी वस्तूबद्दल विचार करतोय जी महत्त्वाची सुद्धा नाहीये. याच्याने देखील आपल्या वेळेची क्वालिटी खराब होते. त्यामुळे तुम्हाला जर स्वतःचा वेळ हा अत्यंत चांगल्या पद्धतीनं घालवायचा असेल, आनंद मिळवायचा असेल, तर त्या वेळेत प्रेझेंट राहणं गरजेचं आहे. आता हे कधी होतं, हे आपणहून होतं. तुम्ही अनेक वर्षानंतर तुमच्या एखाद्या मित्राला किंवा मैत्रिणीला भेटला आहात आणि तुम्ही दोघी किंवा तुम्ही दोघं गप्पा मारत बसला आहात. छान संध्याकाळची वेळ आहे, पाऊस पडतोय. अशा वेळेस तुम्ही फक्त आणि फक्त त्या मोमेंटमध्ये आहात, तेव्हा तुमच्या वेळेची क्वालिटी उत्तम असते. हलणारा क्षण, पुढे जाणारा क्षण हा जाणवत असतो. मी एखादं मन लावून पेंटिंग करताय, ते पेंटिंग करताना प्रत्येक स्ट्रोकमध्ये तुम्ही आहात, तुमचं संपूर्ण लक्ष तिथे आहे. एक स्केच काढलं, मग त्या स्केचमध्ये तुम्ही रंग भरले, मग कुठेतरी काहीतरी चूक झाली, मग ती चूक तुम्ही रिपेअर केली. हे करत असताना तुम्ही फक्त पेंटिंग करत आहात. तुमचं लक्ष हे संपूर्णपणे तुमच्या कलेवर आहे. तुम्ही बघितलेली एखादी सुंदर संध्याकाळ, त्याचं तुम्ही पेंटिंग काढताय, तर तुम्ही त्या सुंदर रम्य आठवणींमध्ये गुंगून ते पेंटिंग करत आहात. तेव्हा तुम्ही ते 2 तास कसे घालवले हे तुम्ही, जर कोणी तुम्हाला विचारलं तर तुम्ही सांगाल की काय सांगू, ते 2 तास इतके सुंदर गेले, इतके सुंदर गेले, वाह. की तो वेळ खूप एन्जॉय केला. वेळ एन्जॉय करणं म्हणजे काय, तर त्या वेळेमध्ये हजर असणं, एकेका मिनिटामध्ये, एकेका क्षणामध्ये हजर असणं.